रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांचे कृपेने आपण आता निरूपणास प्रारंभ करत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं द्विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थोडं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीता प्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला अर्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृत रस आपण घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला, श्लोक क्रमांक 28, 29, 30 आपण बघणार आहोत आज. कृपया परया विष्ठो विषिदन्तमिदं ब्रवीत्. अर्जुन उवाच द्रष्ट्वेम स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितम्. पुन्हा एकदा. कृपया परया विष्टो विषिदन्तमिदं ब्रवीत्. अर्जुन उवाच द्रष्ट्वेम सजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थित. अर्थात अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला, हे भगवंता, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर असलेल्या या स्वजनांना पाहून. इथपर्यंत हा श्लोक आहे. मागील श्लोकात आपण 16 संस्काराची थोडक्यात माहिती घेतली. सनातन धर्म म्हणजे नेमकं काय, यात आपण सद्गुरु शिष्य परंपरा, कुटुंब संस्था, सहिष्णुता व सहानुभूती, अंतःकरणाचे भाग, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण, प्राणायाम
त्याचे काही प्रकार, तसेच सनातन धर्माचे विविध अंगातील नीतिशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास थोडक्यात केलाय. आज सनातन धर्मातील वैशिष्ट्ये बघताना पुनर्जन्म, आत्मज्ञानाची थोरवी, ऋत, ईश्वरोपासना आदी यांची माहिती आपण अभ्यासणार आहोत. आता आपण पुनर्जन्म ह्याविषयी थोडी माहिती घेऊया. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 22व्या श्लोकामध्ये असा उल्लेख आहे, वासांसी जीर्णानि तथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्याति संयाति नवानि देही. पुनर्जन्माचे दाखले देताना आपण श्रीमद भगवद्गीतेचा आधार घेत आहोत. ज्याप्रमाणे मानव आपल्या शरीरावरील वस्त्रे जुनी झाल्यावर टाकून देतो व दुसरी नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आपला जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरामध्ये प्रवेश करतो. याचा अर्थ प्रत्येकाला मृत्यूनंतर दुसरा जन्म मिळतोच, हे सनातन धर्म मान्य करत आहे. त्यामुळे पुनर्जन्म हा सनातन धर्माने निश्चितपणे मान्य केलेला आहे. अजून एक श्लोकाचा आपण दाखला घेणार आहोत. 14व्या अध्यायातील 18व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. आयुष्यभर सात्विक कर्म करणारे पुरुष हे स्वर्ग इत्यादी वरील मोठ्या लोकांमध्ये जातात. रजोगुणी म्हणजे सतत फक्त कामच करणारे लोक, कार्यरत असणारे पुरुष हे पृथ्वीवरच काम करण्यासाठी परत जन्म घेतात. आणि जे आयुष्यभर तमोगुणाच्या प्रभावात राहतात, ही माणसं भय, निद्रा, अहंकार इत्यादी स्वभावामध्ये रत असणाऱ्या व्यक्ती अधोगतीला अर्थात कीटक, पशु इत्यादी नीच जातीत जन्मून अंततो गत्वा नरक लोकामध्ये जातात. अजून एक आपण दाखला बघणार आहोत पुनर्जन्माच्या संदर्भातला. गीतेच्या 8व्या अध्यायातील 16व्या श्लोकामध्ये स्पष्टपणे पुनर्जन्म होत नाही. कोणाचा होत नाही? जे भगवंताची भक्ती करतात त्यांचा पुनर्जन्म होत नाही असे स्पष्ट म्हटलेले आहे. आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुना, ब्रह्मलोकाला धरून सर्व लोक पुनरावर्ती स्वभावाचे आहेत, परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, जो माझी अनन्य भक्तीने भक्ती करतो व मलाच फक्त भजतो त्याला पुनर्जन्म मिळत नाही. याचा अर्थ तो परमपदाला म्हणजे परमेश्वरामध्ये विलीन होतो. या विविध दाखल्यावरून आपण ठामपणे पुनर्जन्म होतो असे निश्चितपणे म्हणू शकतो. आता मोक्ष याबद्दल आपण पुढील सत्रामध्ये विवेचन बघणार आहोतच. व्यवहारामध्ये जी विषमता दिसते याचे कारण मागील जन्मामध्ये जे पाप पुण्य केले त्याप्रमाणे त्या व्यक्तीस योग्य अशा परिवारातच जन्म मिळतो. थोडक्यात कसं आहे की आपण पहिलीमध्ये पास झालो आणि अचानक, पहिलीत म्हणजे अध्यात्मातली पहिली, त्याच्यामध्ये पास झालो आणि आपला देह जर संपला तर पुढच्या जन्मामध्ये आपण दुसरीमध्ये जाऊ शकू अशा कुटुंबामध्ये आपला जन्म होतो. हे आपण निश्चितपणे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्या सनातन धर्मामध्ये ऋतू ह्या शब्दाबद्दलची संकल्पना जी आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. ऋ
या गतिवाचक शब्दापासून ऋत शब्द तयार झालेला आहे. ऋत या शब्दाचे विविध अर्थ आहेत. विशेषतः प्रगती, गती व गतीचा योग्य क्रम, विश्वव्यवस्था, सत्य, सत्याचा मार्ग, व्यवस्थित, योग्य व वेळेवर केला जाणारा वागणुकीचा क्रम यास ऋत असे म्हणतात. म्हणजे हे जे नियमावली आहे, सूर्याची नियमावली, ती आता पुढे येणारच आहे, पण त्याची जी एक शिस्तबद्धता, त्याची जी सिस्टीम ठरलेली आहे, त्याचं जे सर्किट ठरलेलं आहे आपल्या भाषेमध्ये, तर त्याला ऋतू असं म्हणतात. हे एक तत्व आहे. वैदिक ऋषींनी अनेक वर्ष तपश्चर्या करून त्यांच्या अंतःप्रेरणेला स्फुरलेले हे तत्व आहे. जगाची व्यवस्था म्हणजेच नियमावली, सूर्य, चंद्र, तारे यांचा वेग, वेळ, वस्तुमान, ऊर्जा या सर्वांसाठी जे नियम आहेत त्याला ऋत असे म्हणतात. सनातन धर्माची सुरुवात ऋतूपासूनच झालेली आहे. ऋतू हा सत्याचा नियम आहे. वैदिक संस्कृतीचा पाया हा ऋत आहे. देवांच्या व सज्जनांच्या मार्गाला रतस्थ पंथः असे म्हटले जाते. ऋग्वेदामध्ये पैजवन सुदास ऋषी इंद्राला म्हणतात, वयमिंद्रत्वा यवः सखित्वमारभामहे रतस्य न पंथा नयाति विश्वानि दूरितः. 10व्या अध्यायातील 133वी ओवी मी आपल्याला आता सांगितली. त्याचा सरळ अर्थ असा आहे, हे इंद्रा, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझी कृपा नेहमी मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी ऋतूच्याच मार्गाने तू आम्हाला सर्व पातकांच्या पासून दूर कर. ऋताला नंतरच्या काळामध्ये यज्ञ, ब्रह्म व सत्य असे नवीन अर्थ प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे रत सत्यम परम ब्रह्म हे उपनिषद वचन आहे. गणपती अथर्वशीर्षामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. कसा उल्लेख आहे? रतम वच्मी, सत्यम वच्मी ह्या अर्थाने. मनुष्याच्या अंतरंगातील नैतिक सत्य व विश्वशक्तीच्या अस्तित्वाला आणि व्यवहाराला प्रेरक असलेले सत्य एकच असून तेच ऋत होय. ही सनातन धर्मसंस्कृतीच्या तत्वज्ञानाचा मूळ आधार आहे. आपल्यामध्ये ऋत असल्यामुळेच प्रत्येकामध्ये, इथे हे जे 800 कोटी जगाची जी लोकसंख्या आपण धरली तर प्रत्येकामध्ये ऋत आहे. ऋत म्हणजे काय? तर कोणतीही व्यक्ती जेव्हा पाप करते, खोटे बोलते, चोरी करते, तेव्हा ती मनातून घाबरलेलीच असते. त्या व्यक्तीची सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवण्याचे काम ऋत करते. ऋत हे मनात व बुद्धीत असते. आपल्या वागण्यात व बोलण्यात सत्याच्या रूपाने ऋत हे बाहेर पडते. सत्य बोलताना, आता सत्य बोलताना जे काय पथ्य पाळायचं आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. सत्य बोलताना कोणते पथ्य महर्षी व्यासांनी सांगितले ते आपण आता बघूया. सत्यस्य वचनम श्रेयः सद्यादपि हितं वदेत यद बृहितमन्यतम तत् सत्यमिति धारणः. सत्य बोलणे हे योग्य असले तरी त्यालाही अपवाद आहेत. सत्यापेक्षाही हितकर असे ते बोलावे. सर्व भूतमात्रांच्या जे हिताचे, अत्यंत हिताचे तेच सत्य हे निश्चित. आणि मग याच्यामधलं एक उदाहरण आपल्याला माहिती आहे की युधिष्ठिर, अश्वत्थामा, नरोवा, कुंजरोवा हे खोटं बोलला, अर्थात त्यामुळे त्याचं नुकसान त्यांना भोगावं लागलं, हा भाग वेगळा आहे. परंतु काही म्हणजे पाप आपल्याकडून होतात ते कळत न कळत सर्वांच्या कल्याणासाठी जे पाप होतं, अगदी 0.01% मध्ये
तरी त्याचं सुद्धा आपल्याला परिणाम भोगावे लागतात. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायचं की आटोकाट प्रयत्न करायचा आहे की आपल्याला खोटं बोलायची वेळ येऊ नये. गणक ऋषींनीही गणपती अथर्व शीर्षामध्ये रतम वच्मी सत्यम वच्मी अशी प्रतिज्ञा केलेली आहे. आता सर्वसामान्य मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये रस्त्याने कसं चालावं, कुठून चालावं, काय खावं, कसं खावं, कसं वागावं, कसं बोलावं याचे काही नियम आहेत. त्याला आपण नागरिक शास्त्र म्हणतो. त्याचप्रमाणे सृष्टीची रचना करताना परमेश्वराने जे नियम घालून दिले त्यात सर्व सृष्टी नियमित चालावी, उत्तम चालावी व सर्व प्राणी मात्र, झाडे, वेली यांचा जीवनक्रम अत्यंत सुलभ व्हावा म्हणूनच रथाची व्यवस्था परमात्म्याने केलेली आहे. आपण मागे पृथ्वीच्या बद्दलची माहिती घेतलेली आहे, भौतिक माहिती घेतलेली आहे. त्याच्याबद्दलचाच थोडासा धावता उल्लेख करताना आपण विचार करा की पृथ्वीचा वेग कमी जास्त जरी झाला तरी एक दिवस 120 तास आणि रात्र 120 तास अशी झाली असती. जेव्हा पृथ्वीचा वेग तासाला 1040 मैल ऐवजी जर 100 झाला असता तर 120 तासाचा दिवस झाला असता आणि सगळी जीवनसृष्टी नष्ट झाली असती. 120 तासाची रात्र असती तर सर्व जीवसृष्टी थंडीने गारठून अथवा मृत झाली असती. पृथ्वी आपल्या आसाभोवती 23.5 डिग्री अंशाने झुकलेली असल्यामुळेच भारतामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, शिशिर आणि हेमंत हे ऋतू होतात. भगवंताने संपूर्ण विश्वाला संतुलित अनुशासनाने बद्ध केलेले आहे आणि पुन्हा ते सांगायचं आहे की या संतुलनास रथ असे म्हणतात. रथ हे वैश्विक नियमनांचा सिद्धांत आहे, हे शुद्ध विज्ञान आहे. सावधान. आता आपण अर्जुनाच्या मोहमय विषादयुक्त अंतःकरणाचा अभ्यास पुढच्या श्लोकामध्ये करणार आहोत. आता आपण वैदिक परंपरेचं, सनातन धर्माचं रथ या शब्दाबद्दलची माहिती घेतली. आता पुढचा श्लोक. सीदंती मम गात्राणि मुखैश्च परिशुष्यति वेपतुच्छ शरीरे मे रोमहर्षश्च जायते. पुन्हा एकदा. सीदंती मम गात्राणि मुखैश्च परिशुष्यति वेपतुच्छ शरीरे मे रोमहर्षश्च जायते. अर्जुन म्हणतो, हे भगवान, माझे नातेवाईक युद्धाविषयी तयार झालेले पाहून माझी गात्रे शिथिल झालेली आहेत, म्हणजे ढिली पडलेली आहेत. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटलेला आहे आणि माझ्या तोंडचे पाणी पळाले आहे. हा त्याचा सरळ अर्थ झाला. मानवी शरीर एक मिस्ट्री आहे, म्हणजे एक अद्भुत आहे, अत्यंत गुंतागुंतीची रचना आहे. फक्त आता हे महत्वाचे शब्द बरं, अज्ञानामुळे, कंटाळपणामुळे आणि इच्छा नसल्यामुळे आपल्याला हा सोन्यापेक्षाही बहुमूल्य शरीर आपण अनावश्यक किंवा कमी महत्वाच्या गोष्टीसाठी घालवतो. आपण याचा अभ्यास केला की मग आपल्या लक्षात येतं की श्रेयस आणि प्रेयस, कोणती गोष्ट मला हितकारक आहे आणि कोणती गोष्ट आवडणारी आहे याचा आपण क्षणोक्षणी विचार केल्यावर आपली सतसत विवेक बुद्धी निश्चित जागृत होते. माणूस सूर्याजवळ यंत्र पाठवू शकतो, पण आहाराच्या साह्याने रक्त अजून तयार करू शकलेला नाही. हे सर्वश्रुत आहे, हे आपल्यालाही माहिती आहे. चारा यंत्रात घालून दूध तयार करू शकला नाही, पण तेच गायीने जर चारा खाल्ला तर मात्र त्याचं दूध तयार होतं. तसेच भावभावनांना ओळखू शकणारे यंत्र अद्याप तरी पूर्णपणे करू शकला नाही.
आपल्या मनामध्ये काय भावना चालल्या आहेत त्याचं यंत्र पूर्णपणे अजून तरी काही आपल्याला मिळालेलं नाही. आपल्या मनावर ह्या भावनांचा कसा विचार होतो, अर्जुनाची अशी परिस्थिती का झाली, याचं थोडंसं आपण अभ्यास करत आहोत. घटनांचा, विचारांचा, बोलण्याचा, कृतीचा, प्रत्येक शब्दाला वेगवेगळा अर्थ आहे बरं. घटना, विचार, बोलणं, कृती या संपूर्ण आपल्या शरीरावर सूक्ष्मतेने कसा प्रभाव पडतो हे आता आपण अभ्यासणार आहोत. मानवी जीवनात माणसाला अनेक भावना असतात. आता ह्या भावनांचा आपल्या शरीरावर अत्यंत सूक्ष्म बदल होत असतो. त्याचाही आपण आता थोडीशी नावं बघूया. बघा, आपल्या मनामध्ये आपण अभ्यास कमी करतो सगळे, आणि मग तो आपण अभ्यास करण्यासाठीच आपण गीतेचा अभ्यास करतो आहोत. मग आता बघा, कल्पना करा, आपली प्रशंसा कोणी केली तर आपल्याला आनंद होतो. आपण जर देवाची आराधना केली, आता हे भावनांबद्दल आपण बोलतोय बरं, मग आराधना केली की आपल्याला समाधान मिळतं. आपल्याला जर सौंदर्य बोध झाला की आपल्याला आल्हाददायकपणा मिळतो, ही भावना आहे. आपलं मनोरंजन झालं की आपल्याला आनंद मिळतो. आपल्याला क्रोध आला की आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतात. आपल्याला चिंता वाढली तर रक्तदाब वाढीस त्याचं कारण होतं. विस्मय झाला तर आपल्याला आश्चर्य होतं. आणि ऊब कशी असते तर ऊब आनंददायी असते. भय कसं असतं तर भयामुळे आपल्या जी अर्जुनाची परिस्थिती झाली त्याप्रमाणे आपली परिस्थिती होऊ शकते. आणि आपल्या मनामध्ये भावना आली की सहानुभूतीची जर भावना आली तर कनवाळूपणा आणि मनाची कोमलता आपली वाढते. त्यानंतर आपल्यामध्ये घृणा आली तर आपला द्वेष वाढतो, राग वाढतो. लालसा वाढली की हव्यास वाढतो, ओढ वाढते. भ्रम मिळाला, भावना निर्माण झाली तर गैरसमज निर्माण होतात. प्रेम असलं की आपल्याला आनंद मिळतो. उदासीनता असली की आपण कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया देत नाही. आणि मोह झाला की आपण त्या गोष्टीकडे आकृष्ट होतो. अशा अनेक भावना आपल्या सोन्यासारख्या शरीरामध्ये आपल्याला होत असतात. फक्त आपलं त्याच्याकडे बारीक लक्ष पाहिजे. कारण आपल्या आत्म्यावर जेव्हा आपण शरीराबद्दलचा विचार कमी करून आत्म्याकडचा विचार करण्यासाठी अगोदर आपल्या शरीराची, मनाची, भावनाची, बुद्धीचा आपल्याला योग्य अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे. गीतेमध्ये अर्जुनाला आपलेच नातेवाईक म्हणून व तेच आपल्याशी युद्ध करणार व त्यांचे प्रेमामुळे मोह निर्माण झाला, म्हणून त्याने आपले अत्यंत श्रेष्ठ असे धनुष्य जमिनीवर ठेवले. मग आता जेव्हा मोह निर्माण होतो तेव्हा काय होतं ते आपण बघूया. जेव्हा अनेक भावनांचा वैचारिक गोंधळ होतो, हे करू की ते करू, आपली सतसत विवेक बुद्धी डळमळीत होते, ती काम करेनाशी होते, काहीही सुचत नाही. त्याची बाह्य लक्षणे अर्जुनाच्या शरीरावर दिसू लागलेली आहेत. अर्जुनाची वीरता काही क्षणापुरती क्षीण झाली. छोट्या शास्त्रीय भाषेमध्ये याच्याबद्दल आपल्याला 1 तास बोलता येईल, पण आपण अगदी धावता उल्लेख करणार आहोत. ते म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. इमोशनल इंटेलिजन्स प्रमाणापेक्षा जास्त कार्यरत झाला आणि इमोशनल इंटेलिजन्स माणसाची स्थिरता बदलतो, म्हणजे भावनिक होतो माणूस. आता माणूस इतरांच्या भावनांचा विचार करतो. कर्तव्य कठोरता त्यावेळेस आपली लय पावते. मग कर्तव्यपूर्तीला आपण कमी महत्व देतो. आपण हळवे होतो, भावनाशील होतो. मग काय विचार करतो आपण? इतरांना माझ्या वागण्याने काय वाटेल याचा आपण खूप विचार करतो. कधी आनंदी, कधी दुःखी, कधी क्रोधी होतो आणि मग त्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. अगदी तसेच अर्जुनाचे ह्यावेळेस झालेले आहे. वास्तविक अर्जुन आपण मागे बघितलंय, पण पुन्हा एकदा बघणं गरजेचं आहे.
की अत्यंत प्रामाणिक, शूर, वीर, अनेक चांगल्या गुणांनी संपन्न होता. एकदा तर भगवान शंकरालाही त्यांनी युद्धात हरवले होते. निवात कवच नावाच्या राक्षसालाही त्याने युद्धात हरवले. या राक्षसाचे हिरण्यपूर नावाचे एक बलाढ्य शहर पाताळामध्ये होते. तेथे सुद्धा कालकेय आणि पौलोम हे बलाढ्य राक्षस होते. देवही त्यांना हरवू शकत नव्हते. त्यांचाही वध अर्जुनाने केलेला होता. केवळ स्वतःचे नातेवाईक पाहून भावनिक बुद्धिमत्ता वर उसळून आली. तसेच युद्ध सुरू होण्यापूर्वी, आता हे जरा महत्वाचं आहे, थोडं लक्ष द्या आपण. संजय की जो कौरवांच्या दरबारी होता, त्यानेही अर्जुनाला ज्ञानयुद्धाने आणि बुद्धिभेदाने त्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. संजय अर्जुनाला भेटला आणि संजय अर्जुनाला काय म्हणाला, अरे कौरव तर वाईटच आहेत, ते धर्माप्रमाणे आचरण करीत नाहीतच, पण तुम्ही मात्र धर्माचे आचरण करतात ना, सत्वगुणी आहात ना तुम्ही. अरे बाबा, युद्धामध्ये खूप प्राणहानी, वित्तहानी, प्राणीहानी होईल, त्यापेक्षा तुम्ही युद्धच करू नका. त्यामुळे तुमच्याकडून काहीही होणार नाही, म्हणजे हिंसा, पाप, आप्तजनांचा वध होणार नाही. अशा संजयाच्या बोलण्याने अर्जुनाची विचार क्षमता क्षीण झाली व तो क्षत्रिय असल्याचे क्षणभर विसरला. आणि त्यामुळेच नंतर त्याने भगवान श्रीकृष्णाला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करावा अशी विनंती केलेली आहे. त्यामुळे केव्हा कोणाचं काय ऐकावं, किती मनावर घ्यावं, याचा क्षणोक्षणी विचार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपले स्वजन पाहिल्याने अगोदर त्याचे मनावर परिणाम झाला व त्यानंतर शरीरावर परिणाम झाला. त्याची सर्व गात्रे शिथिल झाली. आता गात्रे शिथिल झाली, त्याचं अवसानही गळालं, स्नायू शिथिल झाले आणि जिभेला कोरड पडली, सर्व अंग थरथर करू लागले, शरीराला कंप सुटला, अंगावर रोमांच दाटले. ही शारीरिक स्थिती अर्जुनाची झाली आणि हा महान योद्धा क्षणार्थात गलित गात्र झाला. यावरून आपण नेहमी गीता याच्यासाठी बघतोय की माझ्या जीवनामध्ये मी क्षणोक्षणी बदल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण आपल्या जीवनामध्ये खूप बोध घेऊ शकतो. वर्तमान काळात आपली प्रगती करण्यासाठी, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, तसेच आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी सद्गुरू असणे, अभ्यास करणे, धर्म समजावून घेणे, प्रचंड सावधपणा, आपल्या संबंधित प्रत्येक व्यक्तीची मानसिकता अभ्यासणे, त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्ती, ठिकाण, वातावरण याचा यथाशक्ती, यथामती अचूक निरीक्षण पूर्ण कार्यक्षमतेने वरील बाबीवर आपण करणं गरजेचं आहे. मग आता एवढा वेळ आहे का हो आपल्याला आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाचा एवढा विचार करायचा आहे की नाही? त्यासाठी काय आहे ते आपण पुढे बघूया. सर्वसाधारणपणे सुरुवातीपासूनच जीवनाचा अभ्यास, जीवनमूल्यांचा अभ्यास आणि ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या हे जे महावाक्य आहे त्याचा थोडासा अभ्यास, आपल्या कुलाचा अभ्यास, वर्णाचा अभ्यास, वयोमान परत्वे प्रत्येक बाबीचे निरीक्षण करून योग्य ते निर्णय घेणं हे गरजेचे आहे. श्रेयस काय आणि प्रेयस काय हे अत्यंत महत्वाचे वाक्य आहेत. हे नेहमी लक्षात ठेवायचे. आपण आपल्या इंद्रियांना कसे ताब्यात ठेवायचे, कर्तव्य कठोर कसे व्हावे याचा सूक्ष्म अभ्यास करून त्याप्रमाणे जर आपलं वर्तन आपण ठेवलं तर आपलं जीवन निश्चित समाधानी होणार आहे. संजयाने अर्जुनाचा जो बुद्धिभेद केला त्यावेळेसच जर अर्जुन सावध झाला असता, किंवा आपण कल्पना करू की अर्जुनाच्या सल्लागाराने त्यावेळेस त्याला वेळीच जर सावध केलं असतं तर आपल्याला गीता मिळाली नसती. मग आता आधुनिक शास्त्रानुसार आपल्याला कल्पना आहे IQ, EQ, SQ आणि AQ म्हणजे काय?
इंटेलिजन्स कोशंट, इमोशनल कोशंट, सोशल कोशंट आणि ॲडव्हर्सिटी कोशंट. म्हणजे सर्वसाधारण बुद्धिमत्ता, आत्मजागृतता, सामाजिक जागृतता आणि प्रतिकूलतेमध्ये आपण वापरणारी आपली बुद्धिमत्ता, याचा आपण ओझरता उल्लेख फक्त केलेला आहे. केवळ अशा प्रकारे सर्व बुद्धिमत्ता प्रगल्भ असल्यासच यशस्वीतता येते. त्यामुळे ते मीटर आपल्याला नेहमी बघायचं आहे की एखादी घटना झाली, एखादा निर्णय कुणी आपल्याला घ्यायला सांगितला की ह्या ज्या 4 पट्ट्या आहेत त्या 4 पट्ट्यांमध्ये आपण आपल्याला स्वतःला टाकायचंय आणि मग बघायचंय की मी भावनेच्या आहारी तर नाही जात ना. अशा पद्धतीने बॅलन्सिंग आपल्याला विचार केला की मग आपल्याला कमी अडचणी येतात. अर्जुनाने साधक बाधक विचार करून निर्णय घेण्याच्या ऐवजी मोहग्रस्त होणे हे खूपच आश्चर्यकारक होते भगवंतासाठी सुद्धा. सावधान. आता आपल्या संपर्कामध्ये किती व्यक्ती येतात ते आपण बघणार आहोत बरं का. आपण अभ्यास करा. कसा? तर आता आपण आपल्या जीवनामध्ये किती प्रकारचे व्यक्ती येत आहेत ते आपण बघणार आहोत. आपल्या आयुष्यामध्ये एकूण 9 प्रकारच्या व्यक्ती येतात. कोणत्या कोणत्या व्यक्ती येतात आपल्या आयुष्यामध्ये? मित्र, सरधई, सखा, उदासीन, मध्यमी, द्वेषी, अबंधू, अरी आणि साधू. आता आपण प्रत्येकाबद्दलची ओझरती माहिती या ठिकाणी घेणार आहोत. आता मित्राचे सुद्धा 5 प्रकार आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. थोडक्यात जर बघायचं ठरलं तर मित्र म्हणजे आपल्या बरोबरीने वागणारा, साधारणपणे त्याची ना आपली आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, मानसिक स्थिती जवळपास सारखी असते. एक 2-3% फरक असतो. सुख आणि दुःखाला दोघे एकमेकाला आधार देतात बरं का मित्र. आणि स्थानपरत्वे थोडासा बदल मैत्रीत्वात होतो. माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रसंगानुसार बदलत असतो आणि मैत्रीत्वात सुद्धा त्याप्रमाणे थोडाफार बदल होऊ शकतो. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल धरून काहीच ठेवायचं नाही. आम्ही चर्चा करताना म्हणतो की पान पलटायचं. एकदा पान पलटलं की आपल्याला काही त्रास होत नाही. आता आपण सहृदयी या शब्दाबद्दल बघूया. ही माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात. ती म्हणजे कोण? तर नेहमीच आपल्या हिताचा विचार करणारे. मग आता सहृदयी कोण आहे? आपली पत्नी असेल, आपले आई वडील असतील, वगैरे वगैरे. आपल्या अडचणी, आपल्या दुःखात आपल्या पाठीशी निरपेक्षपणे उभे राहणारे आणि मनापासून मदत करणारे, त्याला आपण सहृदयी असे म्हणतो. आता सखा हा वेगळा आहे बरं. सखा म्हणजे आवडणारा, ज्याच्या सहवासामध्ये आपल्या मनाला, बुद्धीला, अहंकाराला आणि शरीराला खूप आनंद होतो, तो आहे सखा. मग आता सखेचं उदाहरण कोणतं आहे? तर राधा कृष्ण. त्यानंतर त्यामध्ये आपण जास्त खोलात जायचं नाही, आपण फक्त समजून घ्या, मधीत अर्थ समजा. मीराबाई आणि कृष्ण. आता पुढचा जो आहे तो उदासीन. आपल्या आयुष्यामध्ये उदासीन माणसं पण येतात बरं. म्हणजे कोणतीही प्रतिक्रिया न देणारा, चांगल्या गोष्टीतही नाही आणि वाईट गोष्टीतही नाही, कोणत्याही घटनेत कोणतीही प्रतिक्रिया न देणारा व्यक्ती म्हणजे उदासीन. आता हे उदासीनाचं उदाहरण कदाचित इथे योग्य आहे की नाही मला माहित नाही, पण आपण शहरातील शेजारी, एकमेकाचे शेजारी जे असतात, शहरातले, खेड्यातले नव्हे, तर हे बहुधा उदासीन असतात. आता मध्यमी, आपल्या सहवासात येणारी मध्यमी माणसं कशी असतात त्याच्याबद्दल आपण बघूया. म्हणजे स्वतःहून विचारल्यास मर्यादित बोलणारे, मदत करणारे, दुःखामध्ये आनंदामध्ये सहभागी होणारे आणि मित्र, नातेवाईक, ओळखीचे किंवा शेजारी, ह्या पद्धतीमध्ये ही मध्यमी माणसं हे खूप विचार करतात. आणि मग आपण असं बोललो तर यांना आवडेल का, आपण ही मदत केली तर यांना पचेल का, ह्या पद्धतीचे विचार करणारी जी माणसं आहेत ती आहेत मध्यमी माणसं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये द्वेषी माणसं सुद्धा येतात बरं का. आता पुढचा जो प्रकार आहे तो द्वेषी माणसं. तर द्वेष करणारा
नेहमी द्वेष करणारा असतो, कधी कधी द्वेष करणारा असतो, प्रसंगानुसार द्वेष करणारा असतो. यात अनेक व्यक्ती येऊ शकतात. आपलाच आपण अभ्यास करायचा आहे. आणि अबंधू, अबंधू म्हणजे काय? आपल्या दुःखामुळे आनंदी होणारा. ही मानसिक प्रक्रिया आहे, हा मानवी स्वभाव आहे. एखाद्याला ठेस लागली, सगळे मित्र रस्त्याने चाललेत आणि तो असा पडायला लागला की सगळेजण खुदकन असतात. तो भाग चेष्टेचा सोडून द्या, परंतु आपल्या दुःखामध्ये आनंदी होणारे सुद्धा आपले काही मित्र, काही नातेवाईक, काही बघणारे यांचा सुद्धा समावेश होतो बरं. आणि त्याची जाणीव आपल्याला माहिती पाहिजे, त्याची कल्पना आपल्याला असलीच पाहिजे. त्यानंतर जे येतात ते अरी. अरी म्हणजे शत्रू. शत्रुत्व कशानेही येऊ शकतं हो. अगदी समोरच्याचे चांगले कपडे, चांगलं वागणं, त्याची सांपत्तिक स्थिती, नातेवाईक, प्रगती, हुशार, कला एखादी एखाद्याकडे चांगली असेल तर शत्रुत्व येतं. बोलणं, दिसणं आणि नेहमीच जे आहे ते धर्म, जात, पंथ, पंथाची विभिन्नता, वंशाची विभिन्नता इत्यादी अनेक गोष्टीमुळे कारण नसताना आपल्या आयुष्यामध्ये शत्रू येत असतात. मग आता साधू, शेवटचा जो प्रकार आहे आपल्या संपर्कामध्ये येणारे ते साधू. संपूर्ण जग हे परमेश्वराचेच रूप आहे असे समजून जगाशी संपर्क ठेवणारा, जे जे पाहिले भूत ते ते आहे भगवंत, अशा पद्धतीने सर्वांशी वागणारा जो आहे तो साधू आहे. सारखी सर्वांवर माया करणारा, स्वतः कष्ट भोगणारा, आणि तो म्हणजे कोण? संत. मग याच्यासाठी उदाहरण कोणाचं देता येईल आपल्याला? संत नामदेव महाराज, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज इत्यादी इत्यादी. भारतीय इतिहासामध्ये अनेक साधू, महात्मे, सज्जन, परमार्थिक माणसे अगणित होऊन गेलेत. फक्त आपण त्यावर सखोल विचार करणारे व्हावे हे मात्र निश्चित. यासाठीची वेळ कोणती आहे? आमचा नेहमीचा फॉर्म्युला तोच. सूर्योदयाच्या आधी 1.5 तास उठा, शांत बसा. हा प्रकार आपण आठवा किंवा कागदावर लिहून घ्या. आणि मग साधू कोण आहेत, संत कोण आहेत, वैरी कोण आहेत, द्वेषी कोण आहेत, अबांधव कोण आहेत, अशा पद्धतीचा जर जेव्हा आपण विचार करायला लागतो त्यावेळेस आपलाच आपल्याला आनंद होतो की अरे आपली बुद्धिमत्ता आणि आपल्याला जगामध्ये कसं वागायचं हे समजायला लागलं बरं आता. आणि हे केव्हाही बरं का, वयाची त्याला अट नाही. सावधान आता महत्वाचं आहे. आता प्रश्न असा पडतो की या जगात अशी अनंत प्रकारची माणसं, व्यक्ती आपल्याला जीवनामध्ये भेटतात. मग आम्ही त्यांच्याशी कसं वागावं? एकच छोटा आणि एकमेव वागण्याची पद्धती कोणती? तर यासाठीचा साधा सरळ धोपट मार्ग म्हणजे आपल्याला भेटलेली व्यक्ती हा परमेश्वराचा अंश आहे हे मनापासून मानणे, जाणणे आणि समजणे. समोरचा माणूस भेटला की त्याच्या हृदयस्थ परमात्म्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि तो कसाही असला तरी उसकी करनी उसके पास मैं क्यों उदास. त्यामुळे तो कितीही वाईट असला आपल्याला माहिती असल्याप्रमाणे तरी त्याचा विचार न करता, बाबा हे परमेश्वराचं रूप आहे तुझं, तर मी त्याला नमस्कार करतो असं मनापासून आपण जाणून घ्यायचं आहे. आणि त्याच्या मार्फत परमेश्वर मला भेटला. आता अजून त्याच्यामधला एक फरक आहे बरं का, तो बघा खूप छान आहे तो. ती व्यक्ती मला आनंद देणारी असल्यास, एखादी व्यक्ती आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला आनंद होतो, मग आपण काय विचार करायचा की माझ्या गत आयुष्यात चांगल्या कर्माची फळं व माझे प्रारब्ध ह्या व्यक्तीमुळे मला उपभोगायला मिळते. आता आनंद कुठे बाजारामध्ये मिळतो का हो? नाही मिळत. मग तो कुठे मिळतो? तर तो प्रगट होतो एखाद्या व्यक्तीच्या मार्फत. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जर मला दुःख देणारी असल्यास माझ्या पूर्व आयुष्यातील वाईट कर्माची फळे भोगून देण्यासाठी, मला शिक्षा करण्यासाठी
ही व्यक्ती आलेली आहे, हे माझं प्रारब्ध आहे. म्हणून आपणास कोणाही बद्दल राग किंवा द्वेष, तसेच अवघड आहे पुढचं, सुख प्रेम आनंद न वाटता सर्वांशी समत्व बुद्धीने वागावे, म्हणजेच आपण कायम समाधानात राहू. आता हा समाधानात राहण्याचा राजमार्ग आपण चर्चा केलेला आहे. पुढचा जो श्लोक आहे तो आहे, गांडीवम संस्रते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थापुं भ्रमतीव न च मे मनः. पुन्हा एकदा बघूया. गांडीवम संस्रते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. काय झालं अर्जुनाचं? हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगात दाह होत आहे, तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे, त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. हा झाला या श्लोकाचा सरळ अर्थ. आपण आता मागील घटनाक्रम बघितला. अर्जुन रथातून दोन्ही सैन्यांच्या मधोमध आला. तो आपल्या नातेवाईकांना बघतो, त्यामुळे त्याचे मन मोहग्रस्त होते व त्याबरोबर शरीरही अत्यंत विपरीत प्रतिसाद देते. आणि आता त्याच्या पुढची पायरी म्हणजे अत्यंत महत्वाचे असे अर्जुनाचे शस्त्र म्हणजे गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडते. कारण भावनात्मक विचाराने त्याचे मनावर घेतलेला पूर्ण ताबा. अत्यंत आत्मविश्वासाने अभिमानाने मी कौरवांचा पराभव करीन, माझे सगळे शौर्य मी पणास लावीन, सर्व शस्त्रास्त्रांचा पूर्णपणे उपयोग करून मी जिंकून हस्तिनापूरचे राज्य मिळवीन, अशी आकांक्षा बाळगणारा अर्जुन केवळ भावनिक झाल्यामुळे क्षणार्धात दुबळा, बलहीन व असहाय्य झाला. इतकी मनाची, भावनाची, विचाराची शक्ती आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. ज्याप्रमाणे भुंगा कशाही प्रकारचे लाकूड, बांबू लिलया अगदी सहजतेने पोखरून ते कुमकुवत करतो, पण तोच भुंगा जर कमळाच्या फुलामध्ये मध गोळा करता करता अडकला तर त्या कोवळ्या पाकळीच्या मोहामुळे तो कमळ पोखरत नाही. त्या कमळाच्या फुलात रात्रभर निपचित पडून राहतो, क्वचित प्रसंगी मरण देखील पावतो. पण त्या कमळाच्या पाकळ्या नष्ट कराव्यात, त्यातून मार्ग काढावा, असे कधीही त्या प्रसंगी कठोर होणाऱ्या भुंग्याला वाटत सुद्धा नाही. अगदी त्याचप्रमाणे अर्जुनाचा आपल्या नातेवाईकांना पाहून वाटले आणि त्याचे शरीर विपरीत प्रतिसाद देऊ लागले. त्याचे धनुष्यही त्याच्या हातातून निसटले. ही विचार करण्याची व भावनेच्या आहारी जाण्याची किमया आहे. त्यामुळे जसा आपण विचार करू तशाप्रमाणे आपली प्रगती होणार यात शंका नाही. आणि त्याच्यासाठी ब्रह्मदेवाचं उदाहरण खूप छान आहे की ब्रह्मदेवानी फक्त कल्पना केली की मला पृथ्वी निर्माण करायची आहे, मला सृष्टी निर्माण करायची आहे, आणि त्याप्रमाणे त्याची सृष्टी निर्माण झालेली आहे. आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये शांतपणे विचार केल्यानंतर असं जेव्हा आपण लक्षात येतं आपल्या की जे आपण ठरवतो ते निश्चितपणे होतं. त्याच्यासाठी काही नियम आहेत. सगळ्यात महत्वाचा नियम, खोटं बोलू नये, की आपोआप ती सिद्धी आपल्याला प्राप्त होते. आता या ठिकाणी संजय धृतराष्ट्राला म्हणतो की राजा, प्रथम मुख्यदेव भगवान विष्णू, त्याचेकडून ब्रह्मदेवाची उत्पत्ती, त्यानंतर जगात मायेची उत्पत्ती. ही माया व हे ब्रह्म अत्यंत बलवान आहे, पण हे दोघेही एकमेकाशिवाय काहीही करू शकत नाही. ब्रह्माचा सविस्तर अभ्यास व मायेचा सविस्तर अभ्यास आपल्याला करायचाच आहे. ब्रह्म हे निर्गुण निरामय आहे, माया मात्र सगुण साकार आहे. हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही आणि म्हणून
मायेने अर्जुनाच्या मनामध्ये युद्ध न करण्याची इच्छा झालेली आहे. आता इच्छेबद्दल आपण थोडासा धावता आढावा घेणार आहोत. त्याला नावं दिलेली आहेत फक्त. आपल्या मनामध्ये किती इच्छा येतात आयुष्यामध्ये, तर त्याच्यात थोडासा अभ्यास आपण करतो आहोत. आता इच्छेचे किंवा कामनेचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही इच्छांचे प्रकार आपण बघणार आहोत. एखादी गोष्ट मला मिळवायची आहे, एखादी वस्तू मला मिळवायची आहे, ही इच्छा म्हणजे अभिप्सा. अभिप्सा. सांसारिक वस्तू मिळवण्याची जी इच्छा आहे तिला म्हणतात ऐषणा. नेहमी कार्य करण्याची इच्छा याला म्हणतात चिकित्सा. एखाद्या गोष्टीची माहिती करून घेण्याची इच्छा म्हणजे जिज्ञासा. बघा, आपण हे सगळं करतो, आपण फक्त माहिती करून घेत आहोत. त्यांना नावं दिलेत आपण, बाकी काही नाही. नेहमी जिंकण्याची इच्छा याला जिगीषू असे म्हणतात. एखाद्याला मारण्याची इच्छा याला जिघांसा असे म्हणतात. अशा इच्छेचे अनेक प्रकार आहेत. एखादी गोष्ट करणे, पण ती समजून उमजून करणे, त्या वस्तूचे फायदे तोटे काय आहेत याचा विवेकपूर्ण विचार करून, सर्वांचे मत जाणून घेऊन, आपल्याच मनाने धर्माला अनुसरून करणे, अर्थात त्यासाठी स्वतःचा परिपूर्ण अभ्यास करून समजून कार्य करणे, जीवन व्यतीत करणे, हे समत्व अंगी बाळगून कार्य करणे म्हणजेच समाधानी जगणे होय. आपण देवाला किंवा गुरुला जर आपल्या दर्शनाला गेलो तर त्यांना एवढंच विचारायचं की मी कोण आहे आणि परमेश्वर कोण आहे. मग ते त्यांना विचारायच्या ऐवजी तेच आपल्याला बुद्धी देतात आणि मग आपल्याला समजतं की मी कोण आहे. हाच अभ्यास जरी आपण केला तर मग आपल्या लक्षात येतं की मी आत्मा आहे. आणि हे मनामध्ये यायला वेळ लागतो, हे मात्र निश्चित आहे. श्रीमद भगवद्गीता हे उपनिषदाचे सार आहे. उपनिषदात प्राधान्याने ज्ञानयोगच आहे. गीता आपल्याला शिकवते ते म्हणजे वर्ण आश्रम यांचे प्रमाणे दैनंदिन जीवनाचे आचरण करावे. आपला वर्ण कोणता आहे आणि आपला आश्रम कोणता आहे. आता माझा वानप्रस्थाश्रम आहे, त्या पद्धतीने माझं दैनंदिन आचरण असलं पाहिजे. सर्व जगतातील प्राणी मात्राची उन्नती त्याला मोक्षप्रद घेऊन जाणे. त्यानंतर जगत ब्रह्म याची संपूर्ण माहिती, पण प्रथम आत्मज्ञान मिळवणे, निष्काम कर्मयोग आचरणे आणि कोणत्याही अपेक्षेने संकल्प न करणे. निष्काम कर्माला ज्ञानाचे डोळे आणि भक्तीचे अंतःकरण देणे. आपण कुठलंही जे काम करत असू तर ते ज्ञानाने करायचं आहे आणि अंतःकरण मात्र आपलं कसं पाहिजे, भक्तीचं पाहिजे. बरं, हा प्रमुख उपदेश भगवंतांनी अर्जुनाला दिलेला आहे. अर्जुन फक्त माध्यम आहे हो, पण उपदेश मात्र आपल्यासारख्या मानवाला सुमारे 5,500 वर्षापूर्वी तो दिला आणि तोच उपदेश आपण तंतोतंत पाळणं हेच आपलं कर्तव्य आहे. आता अर्जुनाला करुणेतूनच विषाद झाला म्हणून आपल्याला गीता मिळाली. विषाद, आता विषाद किती प्रकारचे आहेत तर 3 प्रकारचे विषाद आहेत बरं का. एक भीतीजन्य, दुसरा कृपाजन्य आणि तिसरा नीतिजन्य विषाद, धर्मजन्य म्हणू आपण त्याला. अर्जुनाचा विषाद हा धर्मजन्य व ममताजन्य होता. भीतीजन्य विषाद अजिबात नव्हता. अज्ञानाच्या चिखलातून अर्जुनाला बाहेर काढून त्याला कर्तव्याचे व धर्माचे ज्ञान देणे व स्वकर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हेच काम भगवंतांनी केलेले आहे. नेमके त्याचप्रमाणे आपणही नेहमी ज्ञान मिळवले पाहिजे, धर्म म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. आपली सर्व नित्य नैमित्तिक कर्मे फळाची अपेक्षा न ठेवता नेहमी एकमेव भगवंताच्या अनुसंधानात शेवटच्या श्वासापर्यंत आपलं जीवन अर्पित केलं पाहिजे. आता अर्जुनाच्या ठायी असलेले 8 सद्गुण आपण मागे बघितलेत, पण पुन्हा एकदा वारंवार ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 8 सद्गुण गौतम ऋषींनी सांगितलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. दया सर्वभूतेषु
क्षांतिरनसूया सुचीनायासो मांगल्यम कार्पण्यस्पृहा चेतष्टावात्मगुणा। अर्थात हेही आपण आपल्याही अंगी बाळगण्याचा आटोकाट प्रयत्न करावा। हे 8 गुण कोणते आहेत? तर पहिला गुण आहे दया, सर्वांवर दया करावी, माया करावी। त्यानंतर शांती, शांती म्हणजे सहनशीलता, क्षमाशीलता। अनसूया म्हणजे दुसऱ्याचा द्वेष किंवा हेवा कधीही करू नये। आणि शौच, शौच म्हणजे शुद्धता। कशाची शुद्धता लागते जीवनामध्ये? मनाची शुद्धता लागते, वाणीची शुद्धता लागते, कर्माची शुद्धता लागते, शरीराची शुद्धता लागते। ती नेहमी आपण शुद्धता ठेवायची आहे। अनायास म्हणजे विषयाचा उपभोग हव्यास न करता जे काही असेल त्यातच संतोष मानून करणे, त्याला अनायास असे म्हणतात। यानंतर मांगल्य, नेहमी संतोषजन्य आनंदामध्ये राहायचं आहे। कारण परमेश्वर आपल्याला आपल्या क्षमतेप्रमाणेच सगळं काही देत असतो, हे कधीही विसरायचं नाही। आणि अकार्पण्य याचा अर्थ कृपणपणाचा, चिक्कूपणाचा अभाव, कुपमंडूक वृत्तीचा पूर्ण त्याग करणं, याला अकार्पण्य असं म्हणतात। आणि आपल्या मिळालेल्या उत्पन्नाचा कमीत कमी 2% आणि जास्तीत जास्त 10% भाग इतरांना वर्षभरातून दान करणं हे आपलं कर्तव्य आहे। अस्पृहा, अस्पृहा म्हणजे जगातील कोणत्याही वस्तूची लालसा ठेवू नये। आता अर्जुनाच्या ठिकाणी हे गुण होतेच, परंतु नित्यानित्य विवेक अविद्येने, अज्ञानाने ग्रासल्यामुळे हे सद्गुण झाकले गेले होते। अर्जुनाच्या विषादाचा नाश करण्याचे काम भगवान श्रीकृष्णाने केले। आपल्या हृदयाचे खरे पूर्ण सामर्थ्य विवेकात असते। विवेक नसला की माणूस दुबळा होतो। आत्मज्ञान झाले की विवेक वृत्ती वाढते, मग वैराग्य निश्चितपणे धारण करता येते। आता वैराग्याचे 4 प्रकार आहेत, 5 प्रकार आहेत, ते आपण मी थोडासा जाता जाता उल्लेख करतो। शुद्ध वैराग्य, त्रास वैराग्य, स्मशान वैराग्य, मैथुन वैराग्य आणि प्रसूती वैराग्य। पहिले वैराग्य म्हणजे चित्तशुद्धीने आत्मज्ञान झाले की संसाराचा फोलपणा लक्षात येतो। मी मुद्दाम हे अक्षरशः शेवटी आहे, पण मी सुरुवातीलाच घेतले की कुठे जायचं हे आपल्याला आत्ताच माहिती पाहिजे। म्हणून सृष्टी सुद्धा एक दिवस नष्ट होणार आहे हे समजते, ते मात्र खरे वैराग्य असते, शाश्वत वैराग्य असते, तेच शुद्ध वैराग्य होय। ते अर्जुनाला तेव्हा आले नव्हते, त्याचा विवेक दुबळा झाला आणि ते दुबळेपणाला टाकून अर्जुनाने युद्ध करावे असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले। आता दुसरे जे वैराग्य आहे त्याला आपण त्रास वैराग्य असं नाव दिलंय बरं का। एखादे काम करताना आलेल्या अडचणीमुळे खूप त्रास होतो, शेवटी ते पूर्ण झाले नाही की नको ते काम असं होतं, पण त्या कामाच्या फळाची आसक्ती मात्र नष्ट झालेली नसते, त्यामुळे ते काम माणूस पुन्हा पुन्हा करतो, त्याला म्हणतात त्रास वैराग्य। तिसरं वैराग्य म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्मशान वैराग्य। जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झालेला असल्यास त्याची उत्तर क्रिया स्मशानात होते, आपलेही असेच होणार ह्या जाणीवेने मनुष्य खिन्न होतो, चिंताग्रस्त होतो, पण लवकरच तो हेही विसरून जातो, त्याला म्हणतात स्मशान वैराग्य। चौथं वैराग्य कोणतं आहे? मैथुन वैराग्य। अध्यात्मामुळे एखाद्या उपासकाला मानवी देहाची घृणा वाटते, मग तरी सुद्धा शरीरामध्ये काम इतका प्रबळ होतो की परत माणूस मैथुनानंद घेण्याचा प्रयत्न करतो। म्हणजेच अगोदर आलेले हे वैराग्य जे आहे ते तात्पुरते वैराग्य असते। आणि 5वं वैराग्य म्हणजे प्रसूती वैराग्य। मुलगा किंवा मुलीला जन्म देताना माऊलीला म्हणजे मातेला अत्यंत कष्टदायक वेदना होतात, त्यावेळेस तिला वाटते नको ते बाळणपण, पण बाळ थोडे मोठे झाले की तिला पुन्हा वाटते की आपण दुसऱ्या बाळाची आई व्हावे, याला म्हणतात प्रसूती वैराग्य। अर्जुनाला सुद्धा केवळ मोहाने असे वैराग्य आले होते,
पण भगवंताने त्याला स्वधर्माची व स्वकर्तव्याची जाणीव करून दिली. त्यामुळेच धर्माचा जय झाला व आत्तापर्यंतही धर्माप्रमाणे व नीती धर्माने आपण वागावे. त्यावेळेसच आपलं कल्याण होईल, आपलं नव्हे तर सर्व जगाचं कल्याण होईल. अशा पद्धतीनेच भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे आणि अर्जुनाने अत्यंत श्रद्धेने युद्ध केलेलं आहे. सुजाण, यशस्वी, जिज्ञासू आपण कोण आहात नेहमी आपण आपल्याला माहिती पाहिजे. आपण सगळेजण कोण आहोत. मी तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे. आपण सुजाण आहोत, आपण यशस्वी आहोत. आपण विचार करा की आपण किती मोठे आहात म्हणून. आपण यशस्वी आहात, आपण जिज्ञासू आहात. जिज्ञासू आहात म्हणूनच आपण गीता आपण बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत. मी आपणास त्रिवार वंदन करतो. पुन्हा माझं सांगायचं काम आहे. आपल्याला कंटाळा येईल कदाचित, हे सारखं सारखं काय सांगतात, पण आम्ही त्याचा अनुभव घेतोय. माझी तुम्हाला पुन्हा नम्रतेची विनंती आहे की एखादी वही घ्यावी, त्याच्यामध्ये एखादा मुद्दा लिहून काढावा, दिवसातून एकदा तरी त्याचे वाचन करावं, वाचन करून मनन करावं, मनन करून चिंतन करावं. आता मनन म्हणजे काय आणि चिंतन म्हणजे काय याच्याबद्दल सुद्धा आपण थोडासा उहापोह यथावकाश करणार आहोत. प्रत्यक्ष जीवनामध्ये या ज्ञानाचा चाणाक्षपणे उपयोग करावा आणि आपले दर रविवारचे जे हे निवेदन आहे ते श्रद्धापूर्वक ऐकावे अशी मी आपणाला नम्र विनंती करतो. मी आपणापुढे अत्यंत छोटा अभ्यासू आहे. नाहम करता हरिही करता, हरिही करता हि केवलम. माझ्या तोंडातून फक्त बोललं जातं, माझं स्वतःचं या ठिकाणी काहीही नाही. हरिओम तत्सत. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. आपण प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम. ओम शांति शांति शांति. हरिओम तत्सत. रामकृष्ण हरि.